बिद्री सहकारी साखर कारखान्याची आता निवडणूक होते आणि प्रचार देखील आता शिगेला पोचल्याचं पाहायला मिळते। स्वतः समरजित राजे आपल्यासोबत आहेत। राजे, काय सांगाल, कसं वाटतं हे सगळं एकंदरीत परिवर्तन पॅनल जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी? बिद्रीच्या सभासदांनी परिवर्तन स्वतःसाठी करायचं ठरवले। आता याच्यामध्ये मी तुम्हाला दोनच पुरावे देतो। वाघापूरच्या सभेमध्ये ज्यांनी हे कारखाना चालवणे जोडी आहे, मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब जोडी आहे। त्यात मुश्रीफ साहेबांनी केपी साहेबांना प्रस्ताव मांडला की 20 रुपयाची साखर 15 रुपये करा। मागच्या 6 वर्षापूर्वी हा विषय आला नाही। 6 वर्षामध्ये एकदा पण त्यांनी 20 रुपयाचा प्रस्ताव 15 रुपये करा मांडला नाही। लोकांची मागणी होती, पण ओपनिंग सभेमध्ये मुश्रीफ साहेबांना जर तुम्ही एवढं चांगलं काम केले, एवढं लई भारी काम केले, तर इलेक्शनच्या पहिल्या सभेमध्ये 20 रुपयाचं 15 रुपये करायचा प्रस्ताव तुमच्यावर जेव्हा वेळ येते हेच समजवते की तुमच्या हातातून सत्ता गेली। काल दरावर परवा मुश्रीफ साहेब बोलले। आता तुम्ही मुश्रीफ साहेबांचं वक्तव्य ऐका, असं ठामपणे बोलतात, हे असं केलं तर मी तसं करीन, मला हे सिद्ध करून फार विश्वासाने बोलतात। आता ते खरं खोटं भाग वेगळा, पण त्यांनी काही तर 3500 दर देतो, केपी साहेब देतील असं म्हटलं, पण कसं बोलले माहिती आहे का? जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर दर 3800 राहिले तर आपल्याला नफा होईल। जर इथेनॉल प्रकल्प टायमात सुरू झाला, जर त्याचे पेमेंट्स टायमात आले, जर असं झालं तर एखाद्या वेळेस केपी साहेब 3500 दर देऊ शकतील, ह्याचा माझा अंदाज आहे। एवढं जर तर मुश्रीफ साहेब जे ठामपणे बोलतात, जर तर का बोलतात माहिती आहे का? कारण पॅनल आज जर तरवर हल्ले आहे। त्याच्यामुळं हा विजय आमचा नाही, हा विजय जो येणार आहे पुढे, ही सत्ता जी आहे सामान्य जनतेची, सामान्य सभासदांची आहे। खरं तर आपण काल भाषणं अनेक पाहिलेली आहे, त्यामध्ये कर्जासंदर्भात देखील महत्त्वाचे मुद्दे देखील मांडलेले, त्या संदर्भात काय? काल मी आमदार साहेबांना विचारलं, प्रकाश आंबेडकरांना, की बिद्रीवर कर्ज किती? 496 कोटी। सगळ्यांचा फोकस त्या 496 कोटीवर जायला लागला आहे। मी थोडंसं त्याच्यामधलं थोडंसं आणखीन सोप्या भाषेत मी समजवलं। कुठलीही संस्था कर्ज घेते तर कर्ज 2 टाईपचे असतात। पहिला कर्ज म्हणजे आपण काही तर मशीन घेतली, इक्विपमेंट घेतलं आणि पुढे ती इक्विपमेंट जेव्हा वापरलं, मशीन चालून त्यातून जे प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधून आपण कर्ज परतफेड करतो आणि पुढे ती संस्था त्याचा प्रॉफिट वापरत जाते। दुसरं कर्ज अर्थसहाय्य, खेळतं भांडवल आपण जे घेतो ते कशासाठी, की कारखान्याचे काही खर्च असतात, ते थोडंसं खर्च काढण्यासाठी भांडवल, खेळतं भांडवल आणि अर्थसहाय्य बँकेतून लागतं। आणि सगळ्या संस्थेमध्ये हे 2 टाईपचे कर्ज असतात। पण एक नेहमी नियम आहे की जे आपण खर्चासाठी कर्ज घेतला ते 30 ते 35% वर जाऊन चालत नाही, कारण ते जेवढं वाढणार तेवढं सगळं खर्चच आहे, पण कर्ज परतफेड करायला अडचण होते। शाहू कारखान्यामध्ये ते 27% वर आहे। स्वतः मुश्रीफांच्या संताजीमध्ये ते 30%च्या खाली आहे। पण तुम्हाला माहिती आहे बिद्री कारखाना आज ते किती टक्केवर आहे? 56 ते 57% वर आहे। हा सगळ्यात मोठा धोका आहे। म्हणजे आज FRPची काही रक्कम ती आज या बँकेतून कर्जातून द्यायला लागले आहेत, उत्पन्नातून देत नाही आहेत। आणि असंच पुढे राहिलं, ह्यांना आणखीन वेळा एक सत्ता मिळाली, 17 वर्षाचं हे लई भारी जोडीचं कारभार 70% वर घेऊन जातील, ही सगळ्यात मोठा धोका आहे। याचा धोका भविष्यात काय नेमका तुम्हाला आता वाटतं हे सगळं बघत असताना? त्यांचं ठरलंय हे 17 वर्षामध्ये, आता 3 वर्ष 17 वर्षामध्ये 56%ला गेले, 70%कडे घेऊन जायचं, कारखान्याला अडचणीत आणायचं। आणि तेव्हा केपी साहेब आणि मुश्रीफ साहेब ठरवून ब्रिक्स कंपनी येणार, मुश्रीफ साहेबांची ब्रिक्स कंपनी येणार आणि तिथं टेंडर भरून हा कारखाना चालवायला ब्रिक्स कंपनीज करणार। म्हणजे मुश्रीफांच्या खाजगी मालमत्तेमध्ये या जसं गोड साखर कारखाना घातला तसं हा कारखाना घालायचं पुढचं 5 वर्षांचं ह्यांचं नियोजन आहे। आणि ते जर झालं तर आता ब्रिक्स जिथून गोड साखरून गेली, सगळ्या कामगारांचं देणं बाकी आहे, तेच बिद्रीच्या कामगारांचं होणार। पुन्हा एकदा हा कारखाना देखील अनेक मोठ्या संख्येनं सभासद असणार कारखाना आता घशात घालायचा प्रयत्न करताय असं म्हणावं लागेल। ब्रिक्स असंच हे कर्ज वाढत गेला तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये ब्रिक्स कंपनीसाठीच हा कारखाना घशात घालायचं नियोजन मुश्रीफ साहेब प्रामुख्याने केपी साहेब करतायत। जसं त्यांनी गोड साखरला केलं तसंच इथं करणार। पण आपण एकीकडे म्हटलं की ब्रिक्स कंपनी त्यांची आहे, मात्र मुश्रीफ वारंवार म्हणत आले ती ब्रिक्स आमची कंपनी नाही आहे, कुठलाही पुरावा दाखवा, त्या संदर्भात काय सांगितलं? कारण तुम्ही आता स्वतः त्यांच्यावर आरोप देखील कराल।
जेवढं मला मुश्रीफ साहेबांचं वक्तव्य आठवतं आहे की जर ब्रिक्स कंपनीचं नातं सिद्ध झालं ते राजकारणातून संन्यास घेतील असं त्यांचं वक्तव्य आहे. मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक एक आव्हान करतो, विनंती करतो, एकदा समरजी घाडगे म्हणून मला भाषणामध्ये चॅलेंज करून द्या की माझं आणि ब्रिक्सचं नातं सिद्ध करा. हा चॅलेंज मला देऊ दे, बरोबर. ते जे काय सांगतील की असं नातं सिद्ध झालं तर करीन, तर मी सिद्ध केल्यानंतर काय करणार सांगा. मला फक्त एक विनंती करू दे, आव्हान करू दे की समरजी घाडगेंनी मुश्रीफ साहेबांचं ब्रिक्सचं नातं सिद्ध करावं, एवढं मला फक्त आव्हान करू दे. मी चॅलेंज देतो, ते आव्हान करणार नाहीत. नाही केला तर सिद्ध झालं, आणि केलं तर मी तयारच आहे. माझ्याकडे कागदपत्र एवढी आहे, तुम्हाला माहिती आहे मी काय करतो. तेव्हा ते करावं. आणि सगळ्या सभासदांना सांगतो, ब्रिक्स कंपनी येऊन त्यांच्या घशात घालायचं नियोजन या जोडीचं आहे. नक्कीच. खरं तर एकीकडं बिद्री कारखान्याची निवडणूक सुरू आहे, मात्र दुसरीकडं समरजित राजेंनी आता हसन मुश्रीफ यांच्यावरती एक गंभीर आरोप देखील केलेला आहे. ब्रिक्स कंपनी जी आहे त्या कंपनीच्या घशातच खरं तर हे सगळं कारखाना जो आहे तो बिद्री कारखाना घालण्याचा प्रयत्न ते करतायत. आगामी काळामध्ये अनेक कर्ज देखील या कारखान्याच्या माध्यमातून होतील. त्यामुळं नक्कीच हसन मुश्रीफ यांना आता खुलं आव्हान देखील समरजित घाडगेंनी दिले. त्यामुळे याला आता मुश्रीफ कशा पद्धतीने उत्तर देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.